मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये आपण पुढे असं पाहणार आहोत की नंदिनी किचनमध्ये काम करत असते आणि तिथे तेवढ्यातच काव्या येते आणि काव्या सारखं दरवाजाकडे बघत असते. त्यावर नंदिनी म्हणते, काय गं, काय झालं, तुला काही हवं आहे का? त्यावर काव्या म्हणते, नाही ताई, तू इथे किती वेळपासून आलेली आहेस? त्यावर नंदिनी म्हणते, 5 मिनिटांपूर्वीच मी इथे आले होते. त्यावर काव्या म्हणते, तुला कोणी इथे दरवाजा उघडून आतमध्ये येताना दिसलं का? कोणी येणार होतं का? त्यावर मग काव्या म्हणते, नाही. मग नंदिनी म्हणते, नाही अगं, कारण मी मगासपासनं बघतीये तुझं लक्ष दरवाजाकडेच लागून राहिलेलं आहे. यावर काव्या म्हणते, नाही अगं ताई, तसं काही नाही, मी आपलं सहजच. त्यावर नंदिनी म्हणते, नक्की ना की तू कोणाची वाट पाहत आहेस? त्यावर मग काव्या म्हणते, अगं ताई, पार्थ अजून आलेले नाही. नंदिनी म्हणते, काय सांगतेस? त्यावर काव्या म्हणते, बघ, तुलाही आश्चर्य वाटलं ना? नंदिनी म्हणते, मला त्या गोष्टीचं आश्चर्य नाही वाटलं, पण आज तू चक्क पार्थची वाट बघत आहेस आणि त्यांची काळजी करत आहेस, या गोष्टीचं मला जरा आश्चर्य वाटलं. आणि काव्या, पार्थ अजून आलेले नाहीयेत, याला काहीतरी कारण असेल ना, कदाचित ऑफिसमध्ये काम असेल त्यामुळे थांबले असतील ते, आणि ऑफिस संपल्यानंतरही ते असे बाहेरच रेंगाळणाऱ्यातले नाहीयेत. त्यावर मग काव्या म्हणते, हो ताई, ते असे नाहीयेत, त्यामुळेच तर मग काळजी वाटते ना, अजून कसे आलेले नाहीयेत. त्यावर नंदिनी म्हणते, आणि तुला जर एवढी काळजी वाटत आहे तर मग तू सरळ सरळ त्यांना एक कॉल करून बघ ना. त्यावर काव्या म्हणते, नाही अगं, मी त्यांना कसं कॉल करू? त्यांनी जर माझा कॉल नाही उचलला तर मग? त्यावर नंदिनी म्हणते, अगं, का नाही उचलणार? तू कॉल करून तर बघ. त्यावर काव्या म्हणते, अगं, ते कामात असतील तर नको उगाच मी त्यांना का डिस्टर्ब करू? मला जसं डिस्टर्ब केलेलं आवडत नाही कोणी कामात करताना, तसं त्यांनाही नसेल आवडत. त्यावर नंदिनी म्हणते, अगं, तुझ्या कॉलनी ते बिलकुलही डिस्टर्ब होणार नाही, तू एकदा बघ त्यांना कॉल करून. आणि काय गं काव्या, आपल्याच नवऱ्याला कॉल करायला एवढा विचार करावा लागतो का? आणि काय गं, तू आता ते येईपर्यंत मग आता त्यांची वाट बघत इथेच अशी घुटमळत राहणार आहेस का? त्यावर काव्या म्हणते, काय गं ताई, मी कुठे इथे घुटमळत आहे? मी तर आपली सहजच इथे उभा राहिलेली आहे. त्यावर काव्या म्हणते, नाही अगं ताई, थांब, मी एक कामच करते, मी ना मालिनी काकूंना जाऊन विचारते की कदाचित त्यांना काही माहीत असेल. त्यावर मग नंतर ती स्वतः म्हणते, नाही अगं ताई, उगाच त्या काळजी करत बसतील. त्यावर नंदिनी म्हणते, अगं काव्या, काय झालं, तू ठीक तर आहेस ना? त्यावर काव्या म्हणते, हो, मला कुठे काय झालंय, मी तर अगदी व्यवस्थित आहे. असं बोलून काव्या तिथनं निघून जाते आणि नंदिनी इकडे विचार करत असते, अगं, मी तुला आज पहिल्यांदाच लग्न झाल्यापासनं पार्थसाठी एवढं अस्वस्थ होताना पाहिलं आहे, पण जर तू सर्व काही विसरून पुन्हा एकदा त्यांचा नव्याने विचार करणार असशील तर खरंच खूपच चांगली गोष्ट आहे. आणि पार्थचं नातं तर जुळता जुळता राहिलं, जे माझ्या वाट्याला आलं ते तुमच्या वाट्याला येऊ नये. त्यानंतर जीवा इकडे रूममध्ये स्वतःशीच म्हणत असतो की जीवा, असं शांत बसून चालणार नाही, काहीतरी ॲक्शन घ्यायलाच हवी. पण नंदिनी हे असं कसं करू शकते? असं कसं झालं हे? नाही, खरंच नंदिनीने ना हा रागाच्या भरात घेतलेला डिसिजन आहे, पण मला असं वाटतं तिने पुन्हा एकदा शांतपणे ह्याच्यावर विचार करावा. नंदिनी तर नेहमी लग्नाला प्रायोरिटी देते, आणि असं कसं होऊ शकतं? ही तीच मुलगी आहे ना जी मला लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच म्हणालेली होती की काहीही झालं तरी मी तुम्हाला डिवोर्स देणार नाही आणि हे लग्न मी टिकवूनच दाखवेन. आत्ता अचानक असं काय झालं हिला? नाही, हे असं नाही होऊ शकत, मला एकदा नंदिनीशी बोलावंच लागेल, बोलायलाच पाहिजे. म्हणजे तिचा डिसिजन काहीही असू दे, फक्त तिने घाईमध्ये आणि रागामध्ये कोणताही डिसिजन घ्यायला नकोय. आणि नंदिनी इकडे हॉलमध्ये बसलेली असते आणि तेवढ्यातच तिथे पार्थ येतो. त्याला पाहून नंदिनी पार्थला पाणी देते आणि पार्थ तिला विचारतो, काय मग तुम्ही एकटाच खेळताय का? त्यावर नंदिनी म्हणते, नाही, हे तर आई बाबा खेळत होते, मी तर अशीच बसली आहे, मला दोन्ही बाजूंनी खेळता येत नाही, त्यामुळे मी एकटी पडते, मला कळत नाही, आपण दोन्ही बाजूंनी खेळायची प्रॅक्टिस करायला हवी होती का? त्यावर पार्थ म्हणतो, प्रॅक्टिस कशाला करायला हवी आहे, एवढे दिवस आपण दोन्ही बाजूंनी एकटेच खेळत होतोच की. मला आठवतंय पार्थ, तुम्ही मला समजावलं होतं आणि तुम्ही मला म्हणालेलं होतात की काव्या किंवा जीवा यातून दोघांनी कोणीही आपल्याकडे डिवोर्स मागितला तर आपण त्यांना द्यायचा आणि त्यांचं लक्ष त्या बॉम्बपासनं कंदील रूपी मैत्रीकडे वळवायचं आणि कंदिलाच्या पर्यायाने ते
दिवाळीच्याच प्रेमात पडतील. आणि काव्या इकडे तिच्या रूममध्ये विचार करत बसलेली असते. तिला आठवत असतं तिने बाबाला एक प्रश्न विचारलेला असतो की बाबा, आपल्या अशा वागण्यामुळे कोणी जर दुखावलं गेलं तर आपण काय करायचं. त्यावर बाबा म्हणालेले असतात, सोपं आहे बाळा, तर आपण सॉरी म्हणायची आणि माफी मागायचं. माफी मागायलाही खूप हिंमत लागते. जे आपलं चुकलं आहे त्याच्याबद्दल आपण माफी मागायची, कारण जे आपलं चुकलं आहे ते मान्य करायलाही खूप जिगर लागतं बाळा. आणि सॉरी म्हटल्यानंतर आपल्याला जे बोलायचं आहे ते बोलायचं. आणि एक लक्षात ठेव बाळा, सॉरी म्हटल्यानंतर आपल्या सॉरीने जे माणसं विरघळतात ती माणसं आपली. सर्व बाबांचं बोलणं तिला आठवत असतं. आणि इकडे नंदिनी पार्थला म्हणत असते, पण मी हे करू शकले नाही, मी जीवाचं लक्ष मैत्रीकडे वळवू शकले नाही. त्यावर पार्थ म्हणतो, हो माझंही तसंच काहीसं झालं, मीच तुम्हाला तसं समजावून सांगितलं, पण मात्र मीही ते करू शकलो नाही. शेवटी त्यांना कंदीलरूपी मैत्रीकडे त्यांचं लक्षच गेलं नाही आणि त्यांना सुतळी बॉम्बचीच भुरळ पडली. आपण त्यांना आशेची पंती दाखवत होतो, आपल्या हाती काय लागलं, शेवटी निराशाच. त्यावर नंदिनी म्हणते, मी काल जीवाला डिवोर्स पेपर दिले. त्यानंतर पार्थ तिचं हे बोलणं ऐकून फारच शॉक झालेला असतो आणि त्यानंतर ती सॉरी म्हणते. त्यावर पार्थ म्हणतो, खरं तर सॉरी म्हणण्याची तुम्हाला काही एक गरज नाही आहे, कारण मी तरी ते कुठे पाळू शकलेलो आहे. त्यावर नंदिनी म्हणते, म्हणजे तुम्ही काय म्हणत आहात. त्यावर मग पार्थ म्हणतो, खरं तर मीही काव्याला काल म्युच्युअल कन्सेंटवर सह्या दिलेल्या आहेत आणि मी तिला मोकळं करण्याचं ठरवलेलं आहे. आपल्या पार्टनरला आपण डिवोर्स द्यायचा की नाही, मुळात यावर चर्चा करण्यासारखं आता काहीच उरलेलं नाही आहे. मी त्यांना मनवण्याचा पूर्ण प्रयत्न केला, त्यांना जिंकण्याचाही प्रयत्न केला, पण कदाचित नियतीच्याही मनामध्ये हेच आहे. त्यावर नंदिनी म्हणते, नेमकं नियतीच्या मनामध्ये आहे तरी काय मग. खरंच सावित्रीबाई म्हणाल्या होत्या ही सोयरीक होईल, पण लग्न जुळणं कठीण आहे आणि झालंही अगदी तसं. देशमुखांमध्ये आणि मोहितेमध्ये सोयरीक तर जुळली, पण आपण आता जे काही पावलं उचलत आहोत त्यामुळे तीही आता राहणार नाही. मग मला कळत नाही, हा 1 महिन्याचा खेळ तरी आपण कशासाठी खेळलो आहोत. त्यावर पार्थ म्हणतो, समाधान, निदान आपल्याला याचं तरी समाधान असेल की आपण आपल्या परीने 100% देण्याचा प्रयत्न केला. नंदिनी म्हणते, मला सतत भीती वाटत राहते, म्हणजे घरात जेव्हा सर्वांना ह्या डिवोर्सबद्दल कळेल त्यावेळेस काय होईल. त्यावर मग पार्थ म्हणतो, खरं तर नंदिनीलाही म्युच्युअल कन्सल्टवर सह्या देताना मीही हा विचार केला होता, पण कधी ना कधी तर कळणारच आहे. त्यावर नंदिनी म्हणते, मला वाटतं हा आपला डिवोर्सचा निर्णय आपण घरच्यांना इतक्यात कळू द्यायला नको. त्यावर पार्थ म्हणतो, ठीक आहे, आपल्याला जोवर जमतंय तोवर आपण बघूया. असं बोलून पार्थ तिथनं निघून जातो आणि जीवा नंदिनीला बोलण्यासाठी म्हणून किचनमध्ये येतो. त्यावर त्याला पाहून नंदिनी तिथनं जायला निघते. तर जीवा म्हणतो, नंदिनी प्लीज माझं ऐकून घे, मला फक्त तुझे 5 मिनिटे दे, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. मला ऐकायचं होतं ना ती मुलगी कोण आहे, तर मग मी सांगायला तयार आहे. त्यावर नंदिनी म्हणते, कोण, तुम्ही इथे कोणाशी बोलत आहात. त्यावर जीवा म्हणतो, अगं असं काय करतेस, मी तुझ्याशी बोलत आहे. त्यावर नंदिनी म्हणते, ती मुलगी कोण आहे याच्यामध्ये आता मला काहीही ऐकण्यात इंटरेस्ट नाही आहे, त्यामुळेच मी म्हटलं तुम्ही माझ्याशीच बोलत आहात ना, कारण ज्यावेळेस मी तुम्हाला विचारत होते त्यावेळेस तुम्ही मला उत्तर दिलं नाही. बोलून नंदिनी तिथनं निघून जाते. त्यानंतर जीवाही तिच्या मागे मागे जातो आणि नंदिनीला म्हणतो, नंदिनी प्लीज तू माझं एकदा ऐकून तर घे. त्यावर नंदिनी म्हणते, ती मुलगी कोण आहे हे ऐकण्यात मला आता काहीच इंटरेस्ट नाही आहे, कारण मुळात ज्या गाडीमध्ये मला बसायचंच नाही आहे तर मग त्या गाडीचं मी तिकीट का काढू. त्यावर जीवा म्हणतो, अगं एकदा ऐकून तर घे, मग तुला कळेन की मी त्या मुलीचं नाव का सांगत नव्हतो. त्यावर नंदिनी म्हणते, मला आता ह्या सर्व गोष्टींचं काहीच घेणं देणं नाही आहे, त्यामुळे आता तुम्ही मला त्याबद्दल काही बोलू नकात. असं म्हणून ती वरती निघून जाते. त्यानंतर जीवा स्वतःशीच म्हणतो, तीच नंदिनी आहे ना, कारण नंदिनी माझ्याकडे पाठ फिरवून कधीच गेलेली नाही आहे. इतकं दुखावलं आहे का मी तिला, पण ह्या सर्वाला मीच जबाबदार आहे, कारण माझ्यामुळेच तिने तिच्यातला चांगुलपणा कायमचा संपवला आहे. पण आता मी तिचं आधीचं हसू कसं परत आणू. त्यानंतर पार्थ इकडे त्याच्या रूममध्ये जातो तर काव्या अभ्यास करत बसलेली असते, पण पार्थला पाहून लगेचच काव्या पार्थजवळ येते आणि पार्थला म्हणते, पार्थ ऐका ना, मला तुमच्याशी काहीतरी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. मला असं काहीतरी बोलायचं आहे जे मी याआधी कधीच बोललेली नाही आहे,
पण पार्थ काही तिला रिस्पॉन्स करत नाही. त्यावर मग काव्या म्हणते, मला माझ्या पास्टबद्दल तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे. मी तुम्हाला खूप कॉल केले पार्थ, पण तुम्ही एकही कॉल उचलला नाही. मी व्हॉइस नोटही पाठवली होती, तुम्ही वाचली नाही का? त्यानंतर पार्थ तिला काहीच बोलत नसतो. त्यावर ती म्हणते, पार्थ हे बघा ते लॉयर ना. त्यावर मग पार्थ लगेचच म्हणतो, मला त्याबद्दल काहीही बोलायचं नाही. ते आठवलं तरीही माझं फार डोक्यात तिडक जाते. त्याबद्दल मला काहीच आता बोलायचं नाही. आपण हा विषय नको डिस्कस करायला. इनफॅक्ट आपण काहीच डिस्कस करायला नको, असं म्हणून पार्थ तिथनं निघून जातो. त्यावर काव्या लगेचच पार्थच्या मागे मागे जाते आणि त्याला म्हणते, प्लीज माझं एकदा ऐकून तर घ्या. त्यावर पार्थ म्हणतो, काय ऐकू मी? तुमचा पास्ट ऐकू का? ठीक आहे, ऐकवा तुम्ही तुमचा पास्ट, पण जर तुम्ही माझ्यासोबत तुमचं फ्युचर बघत असाल तरच मला तुम्ही तुमचा पास्ट ऐकवा. एक्झॅक्टली, तुम्ही तुमचं फ्युचर माझ्यासोबत बघत नाही आहात, तर मग मी तुमचा पास्ट का ऐकून घेऊ? तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की इकडे सकाळी उठून जीवा काव्यासाठी ब्रेकफास्ट बनवलेला असतो आणि त्यानंतर ज्यावेळेस नंदिनी किचनमध्ये येते त्यावेळेस तो तिला सरप्राईज द्यायचं ठरवतो आणि नंदिनी किचनमध्ये आल्यास तो तिला म्हणतो, चकाचक बाई, धिस इज फॉर यू, असं बोलून तो तिला सरप्राईज देतो. पण नंदिनी फारच हर्ट झालेली असते, त्यामुळे तिला ते सरप्राईजमध्ये काहीच इंटरेस्ट नसतो आणि ते आवडलेलं नसतं. त्यावर ती म्हणते, मला हे काहीच नकोय, मी नॉनव्हेज खात नाही. त्यानंतर मग तो म्हणतो, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, मग दुसरं काय बनवू मी तुमच्यासाठी? त्यावर नंदिनी म्हणते, मला तुम्ही बनवलेलं काहीच नकोय. आणि इकडे काव्या ही पार्थला मनवण्याचा प्रयत्न करत असते. ती पार्थचे सर्व ड्रेस प्रेस करून ठेवते आणि त्याचा ऑफिसचा ड्रेस काढते, चष्मा काढते, वॉलेटही काढते आणि वॉचही काढून ठेवते. पण पार्थला मात्र ते बिलकुलही आवडत नाही. तिला विचारतो, हे सर्व कोणी केलं आहे? त्यावर ती म्हणते, मीच केलं. त्यावर पार्थ म्हणतो, माणसाने आपल्या सवयी बदलू नये. खरं तर माणसानेच बदलू नये, तर तसंच तुम्हालाही बदलण्याची काही गरज नाही आहे. तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे लेटेस्ट एपिसोड आणि प्रोमो पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.